बदली झाल्यानंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत ग्रामविकास विभागाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। बंधूंनो, ज्या कुणाला हा जी.आर. आवश्यकता पडेल त्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकमेकाला शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 3 ऑक्टोबर 2003 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय व दिनांक 5/9/2023 रोजी याबाबत माहितीच्या अधिकारातील माहितीनुसार याबाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्वसमावेशक आदेश ग्रामविकास विभागाकडून दिनांक 31/10/1989 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत। तसेच त्यात आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी अथवा कसे याबाबत सविस्तर उल्लेख नाही। दरम्यान अशा आंतरजिल्हा बदलीने ट्रान्सफर दुसऱ्या एखाद्या जिल्हा परिषदेत बदलून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत 0 होते, असे सर्व जिल्हा परिषदांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक 31 जुलै 1997च्या शासनपत्रानुसार कळविण्यात आले आहे। तर अशा कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ द्यावी अथवा कसे ही बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। अशा परिस्थितीमध्ये आंतरजिल्हा बदलीने बदलून गेलेल्या अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक वेतनवाढीकरिता विचार केल्यास ग्रामविकास विभागाच्या 31 ऑक्टोबर 1989च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांनी एकाच पदावरील सलग किमान 3 वर्ष सेवा झालेली असणे आवश्यक असेल। त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेखाची प्रतवारी 31 ऑक्टोबर 1989च्या शासन आदेशानुसार असावी, असे नमूद करण्यात आलेले आहे। या संबंधातील सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता आणि वाचन करा। याची जर काही अडचण असेल मित्र हो तर तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। परंतु हा जी.आर. जितक्या पण बदली कर्मचारी झालेले आहेत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, अशा सर्वांना हा नक्कीच उपयोगाचा येणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, याचा लाभ घेण्याकरिता एकमेकाला प्रवृत्त करा। हे दोनही माहितीच्या अधिकाराचे आणि जी.आर.ची प्रत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे। तर चला मंडळी, माहितीचा व्हिडिओ आहे त्यामुळे एकदा लाईक करून टाका आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।